जय हिंद. ब्रिगेडियर हेमंत महाजन. गेल्या 24 तासात ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात, त्याच्याविषयी आपण आज बोलू. सर्वात पहिले वेगवेगळ्या मीटिंग झालेल्या आहेत. कॅबिनेट कमिटी फॉर सिक्युरिटी अफेअर्स, कॅबिनेट कमिटी फॉर पॉलिटिकल अफेअर्स, कॅबिनेट कमिटी फॉर इकॉनॉमिक अफेअर्स. या देशाच्या मंत्रिमंडळाच्या लेव्हलला अतिशय मोठ्या अशा कमिटीज असतात आणि ज्यामध्ये मुत्सद्देगिरी म्हणजे डिप्लोमसी किंवा इकॉनॉमिक अफेअर्स किंवा ट्रेड याच्याविषयीचे महत्त्वाचे निर्णय हे घेतले जातात. आणि कॅबिनेट कमिटी फॉर सिक्युरिटी अफेअर्स जी असते त्याच्यामध्ये देशाच्या युद्धाच्या दृष्टीने जे निर्णय असतात ते घेतले जातात. तर अनेक मीटिंग झाल्या आहेत. तर याचं आपण विश्लेषण कसं करतो? महत्वाचं असं आहे की या सगळ्या मीटिंग दिल्लीमध्ये होत आहेत आणि सगळ्यांना सांगून होत आहेत. तसं तर या मीटिंग चुपचापपणे करता आल्या असत्या, गुप्तपणे करता आल्या असत्या, कोणाला न सांगता करता आल्या असत्या. पण आपण एवढं सांगून का करतोय? याचा अर्थ सरळ आहे की आपल्याला पाकिस्तानला सांगायचं आहे की आम्ही मीटिंग करतो आहे आणि काहीतरी मोठं होणार आहे. इंटरनॅशनल कम्युनिटीला पण सांगायचं आहे की आम्ही काहीतरी मोठी कारवाई करणार आहे. आणि हा एक अतिशय क्लिअर कट जो आहे तो इंडिकेशन आहे. याच्याशिवाय दुसरी बातमी आली होती की एक ड्रोन पाकिस्तान क्लेम करतं की त्यांनी भारताचं पाडलं आणि पाकिस्तानचं म्हणणं आहे की भारताचे अनेक ड्रोन आज पाकिस्तानच्या आत येऊन माहिती म्हणजे फोटोग्राफ करण्याचा, रेकी करण्याचा आणि टार्गेट शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्याशिवाय पाकिस्तानच्या डिफेन्स मिनिस्टरनी म्हटलेलं आहे की पुढच्या 24 ते 36 तासामध्ये युद्ध हे अटळ आहे. तर याच्यामुळे पाकिस्तान मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पेट्रोलिंग सुरू केलेलं आहे, सैन्याची हरकत सुरू केलेली आहे, अम्युनिशन डम्पिंग सुरू केलेलं आहे आणि सगळीकडे म्हणजे ते एका मोठ्या अलर्टमध्ये आहेत. केवळ पाकिस्तानी सैन्यच नाही, याच्याशिवाय जे एअरफोर्स आहे, जे नेव्ही आहे, ते अतिशय हाय अलर्टवरती आहे. याच्याशिवाय जे सायबर अटॅक्स आहेत, पाकिस्ताननी काही करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण त्याला नीट प्रत्युत्तर दिलं आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही आणि आपण सुद्धा अनेक सायबर अटॅक हे केलेले आहेत. याच्याशिवाय दुसरी बातमी अशी आली होती की काही तस्कर म्हणजे स्मगलर्स हे खोट्या नोटा घेऊन आत येत होते आणि त्यांना पकडण्यात आलं होतं. आता खोट्या नोटा म्हणजे फेक इंडियन करन्सी नोट पाकिस्तान मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये पाठवतं, ज्यामुळे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना ते मदत करू शकतील आणि भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते गडबड करू शकतील. याच्याशिवाय आता सध्या सगळीकडे शोध मोहिमा सुरू आहेत आणि खास तर सरकारने जे जाहीर केलं होतं की जे पाकिस्तानी भारतात आहेत त्यांची मुदत संपलेली आहे, त्यांना परत पाठवायचं. तो दिवस तर संपला. अनेक पाकिस्तानी पकडण्यात आले, त्यांना पाठवण्यात आलं आणि पाकिस्तान्यांच्या बरोबर अनेक बांगलादेशी सुद्धा पकडण्यात आले. तर ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे. पण पाकिस्तानी 50-60 हजार असतील, परंतु बांगलादेशी हे 5-7 कोटी आहेत. तर त्या निमित्ताने चांगलं झालं की शोध मोहिमा करण्यात आल्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये आणि त्याला बऱ्यापैकी यश मिळालं आणि हा जो धोका होता बांगलादेशींपासून किंवा रोहिंग्यांपासून किंवा पाकिस्तानपासून त्यांना पकडल्यामुळे आता काही प्रमाणामध्ये हा नक्कीच कमी झालेला आहे. एक माफ करा, हजारो वर्षापूर्वी चाणक्यांनी म्हटलं होतं की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. तर शत्रूचा शत्रू म्हणजे कोण? बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आहे किंवा तालिबान आहे. आपण बातम्यांमध्ये वाचलं असेल की आपलं एक डेलिगेशन फॉरेन मिनिस्ट्रीचं ते तालिबानला भेटण्याकरता अफगाणिस्तानमध्ये गेलं होतं आणि त्यांच्याशी आपण अत्यंत जास्त मैत्री करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जे हल्ले होते अफगाणिस्तानची जी संस्था आहे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ते आता करत आहे आणि त्यामध्ये सुद्धा पाकिस्तानी सैन्याचं नुकसान होत आहे. त्याच्याशिवाय बलुचिस्तान लिबरेशन आर्मी जी आहे त्यांच्या सुद्धा हल्ल्यामध्ये वाढ झालेली आहे. आपण जर 2025चे आकडे बघितले तर आतापर्यंत 600-700हून जास्त पाकिस्तानी सैनिक हे तिथे हे मारण्यात आलेले आहे बलुचिस्तानमध्ये किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्समध्ये किंवा वझिरिस्तानमध्ये. याच्याशिवाय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलं आहे की ते म्हणाले की म्हणजे समय कम है और हमारा जो लक्ष्य है ये काफी बड़ा है. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की आम्ही काहीतरी यावेळेला मोठं करणार आहे आणि परंतु त्याकरता वेळ कमी आहे आणि मग त्यांनी ते जे वाक्य आहे तरी ते अर्धवट सोडलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे
की आतापर्यंत जी कारवाई पाकिस्तानच्या विरोधात केली गेली, म्हणजे 2016 मध्ये आपण सर्जिकल स्ट्राईक केला, 2018-19 मध्ये आपण विमानांच्या मदत करून पाकिस्तानवरती बालाकोटमध्ये हल्ला केला. तर यावेळेला जे होईल, जो बदला घेतला जाईल, तर तो त्याच्यामध्ये उद्देश असेल पाकिस्तानी सैन्याला डिस्ट्रॉय करणं आणि पाकिस्तानला एक अत्यंत मोठा असा धडा शिकवणं आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा एवढा मोठा धोका देणं की यामुळे पाकिस्तानची भारताच्या विरुद्ध काही कारवाई करण्याची जी क्षमता आहे ती प्रचंड कमी होईल. हा असा प्रकारचा धडा आपल्याला शिकवायचा आहे. आणि आता पाकिस्तानला कुठले देश मदत करत आहेत, तर सध्या सगळं जग जे आहे हे भारताच्या बाजूनी आहे. फक्त 2 देश पाकिस्तानला मदत करत आहेत. एक आहे तुर्कस्तान आणि दुसरं आहे चायना. आपण पहिले तुर्कस्तान विषयी बोलू. तुर्कस्तान त्यांना ॲम्युनिशन पोहोचवत आहे आणि खास तर जी ड्रोन्स असतात त्या ड्रोन्सची त्यांना मदत देते आहे. म्हणजे त्यांच्याकडे असलेले ड्रोन्स हे अत्याधुनिक आहे. तर तुर्कस्तानचा आपण बदला कसा घ्यायचा, तर इथे मला असं वाटतं की आपण एक अपील करायला पाहिजे आपल्या टुरिस्ट इंडस्ट्रीला, आपल्या टूर ऑपरेटर्सना, की आज हजारो अक्षरशः लाखो भारतीय हे तुर्कस्तानमध्ये टुरिझम करता जातात. तुर्कस्तानमध्ये टुरिझम म्हणजे पर्यटनाकरता जातात. या सगळ्यांना आवाहन करायला पाहिजे की जोपर्यंत हा काश्मीर हा जो मुद्दा सध्याचा आहे हा हल होत नाही तोपर्यंत पूर्णपणे टुरिस्टनी तुर्कस्तानवरती बहिष्कार घातला पाहिजे आणि त्यांना भारतात एक सुद्धा टुरिस्ट तिकडे जायला नको. आणि याच्याशिवाय काही आपण आर्थिक निर्बंध जर तुर्कस्तानवरती लावू शकू तर ते पण आपण लावायला पाहिजे. परंतु जो दुसरा जास्त मोठा शत्रू आहे तो म्हणजे चीन. चीन हा अत्यंत दुतोंडा असा देश आहे. एका साईडला ते म्हणतात की त्यांना भारताशी संबंध सुधारायचे आहे आणि भारताची मदत घेऊन त्यांना अमेरिकेच्या टॅरिफ वॉर बरोबर लढायचं आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूला ते प्रचंड मदत करता आहेत पाकिस्तानला. कारण असं आहे की आज पाकिस्तानची 50% शस्त्र जी आहेत ती चीनी बनावटीची आहेत. पाकिस्तानच्या दुर्दैवाने ही शस्त्र नीट काम करत नाही. त्यांचा जो सर्व्हिसेबिलिटी रेट आहे हा 50%हून कमी आहे. म्हणून आता पाकिस्तान या शस्त्रांची मोठ्या प्रमाणामध्ये रिपेअर करतो आहे. मोठ्या प्रमाणात तो ॲम्युनिशन आणतो आहे. कारण त्यांची जी ॲम्युनिशन आहे ती 3 किंवा 4 दिवस युद्धाला पुरेल एवढी सुद्धा नाही आहे. तर म्हणून हजारो कोटी रुपयाची शस्त्र आणि ॲम्युनिशन पाकिस्तान आज चीनकडून घेतो आहे. तर चीन हे देऊ शकतो का, तर त्याचं उत्तर आहे चीनची इकॉनॉमी प्रचंड मोठी आहे आणि ते पाकिस्तानला जेवढं पाहिजे तेवढं ॲम्युनिशन किंवा शस्त्र पुरवठा हा करू शकतात. आज पाकिस्तानला फायटर एअरक्राफ्टची गरज आहे, पाकिस्तानला तोफखान्याची गरज आहे, पाकिस्तानला ड्रोन्सची गरज आहे वगैरे वगैरे. तर चीन हे सगळं देतो आहे, त्याच्याविषयी काही शंका नको. प्लस ते पाकिस्तानला युनायटेड नेशन्सच्या लेवलला सुद्धा वाचवत आहे. तर आपण नेमकं चीनच्या विरोधात कशी कारवाई करायला पाहिजे ज्यामुळे चीनला सुद्धा शिक्षा मिळेल. नंबर 1, चीन आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये गोष्टी एक्सपोर्ट करतो. म्हणजे चीनचा एक्सपोर्ट जो भारताला आहे हा 5 पटीने जास्त आहे. तर चीनकडनं गोष्टी आयात करणं हे आपण पूर्णपणे थांबवायला पाहिजे. आणि चीनचे जे सर्वात मोठे समर्थक आहेत भारतामध्ये ते आहे कॉर्पोरेट वर्ल्ड. त्यांना वाटतं की स्वस्त चीनी मालाशिवाय ते जिवंतच राहू शकत नाही. मग ती इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री असो की लॅपटॉप असो की मोबाईल असो की अजून वेगवेगळ्या इंडस्ट्री. तर या कॉर्पोरेट वर्ल्डला सुद्धा आपण सांगायला पाहिजे की मुकाट्याने तुम्ही चीनच्या ऐवजी दुसऱ्या ठिकाणून माल विकत घ्यायचा प्रयत्न करा. कारण चीन आता आमचा शत्रू बनलेला आहे आणि चीन बरोबर असलेली जी व्यापाराची तूट आहे ती आम्हाला कमी करायची आहे. तर म्हणून म्हणजे चीन आपल्याकडे चीप इम्पोर्ट पण करणार आहे, स्टील डम्पिंग पण करणार आहे. त्याच्यावरती आता भारत सरकारचं लक्ष आहे आणि चीनला आपण कुठलीही वस्तू इथे डम्पिंग करू देणार नाही आणि याकरता आपण लक्ष ठेवून आहोत. परंतु चीनची जी व्यापाराची तूट आहे ती सुद्धा आपण कमी करायला पाहिजे आणि चीनला सांगायला पाहिजे जर तुम्ही पाकिस्तानला मदत करत राहिला तर आम्ही तुमच्याबरोबर असलेले जे व्यापार संबंध आहे ते अत्यंत कमी करू, ज्यामुळे चीनी अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल. लक्षात असावं की चीन प्रचंड प्रमाणामध्ये भारताला आयात करतो. भारताला आयात ते नेपाळमधून करतो, ते बांगलादेशमधून करतात, व्हिएतनाममधून करतात, डायरेक्टली चीनमधून करतात. ही सगळी आयात आपण थांबवायला पाहिजे आणि चीनला एक मोठा धक्का हा द्यायला पाहिजे आणि चीनला सरळ सांगायला पाहिजे
जर तुम्ही पाकिस्तानला मदत केली तर तुम्ही आमचे नंबर 1 शत्रू बनणार आहात आणि याकरता सामान्य माणसाची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची आहे की चीनी बनावटीच्या गोष्टींवरती पूर्णपणे बहिष्कार घाला. चीनी लॅपटॉप घेऊ नका, चीनी मोबाईल घेऊ नका, चीनी इलेक्ट्रिकल गाड्या घेऊ नका. लोक चीनी माल घेतात कारण त्या 20 ते 30% या स्वस्त आहेत. तर चीनवरती प्रचंड बहिष्कार आणि सगळ्या चीनी वस्तूंवरती बहिष्कार हे एक मोठं पाऊल भारतीयांनी घ्यायला पाहिजे. तर या सगळ्या महत्वाच्या घटना होत्या त्या गेल्या 24 तासामध्ये घडल्या आणि याच्यामध्ये काही काही मी रिमार्क्स बघितले युट्यूबवरती. त्यात लोक विचारत होते की लढाई का सुरू होत नाहीये. लढाई सुरू होईल त्यावेळेला पाकिस्तान थकलेला असेल, पाकिस्तानचा लॉजिस्टिक स्टॅमिना हा कमी झाला असेल. अनेकांना वाटतं की आपल्याला पाकिस्तानची न्यूक्लिअर बॉम्बची तर भीती वाटणार नाही का. त्याचं उत्तर आहे की अजिबात नाही. न्यूक्लिअर बॉम्ब हा हे एक शस्त्र म्हणून कधी वापरलं गेलेलं नाहीये, त्यामुळे त्याची आपल्याला जास्त काळजी नको. तर म्हणजे अनेक नागरिकांना काळजी असते. या सगळ्या प्रश्नाचा आपण ज्या युट्यूबच्या द्वारे त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मी इथेच थांबतो. जय हिंद.